नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल रेसिपीमध्ये। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पारंपरिक बाजरीच्या कापण्या तयार करण्याची सोपी रेसिपी। तर चला सुरू करूया। बाजरीच्या कापण्या करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप, थोडेसे तीळ आणि अर्धी वाटी गूळ। सर्वप्रथम आपण गुळाचं पाणी करून घेऊ। यामध्ये थोडं पाणी टाकू। चमच्याने पूर्ण पाणी होईपर्यंत हे बारीक ढवळून घेऊ। आपलं गुळाचं पाणी तयार आहे। आता आपण पुढील प्रोसेस करूया। कापण्या बनवण्यासाठी आपण आता एक मोठी परात घेतली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम बाजरीचं पीठ टाकू, गव्हाचं पीठ टाकू, थोडं तांदळाचं पीठ टाकू। यामध्ये आता आपण घेतलेलं एक चमचा साजूक तूप टाकूया। तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहन म्हणून साजूक तूपही टाकलं आहे। तेव्हा ते शरीरास किती खूपच हेल्दी असेल यात शंका नाही। आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। आता हे पीठ मळण्यासाठी यामध्ये थोडं थोडं करून गुळाचं पाणी मिश्रण करू। गुळाचं पाणी टाकल्यामुळे हे पीठ आपलं गोड होईल। गोड पिठामुळे आपल्या बाजरीच्या कापण्या खूपच टेस्टी लागतील। आता यामध्ये यातील अर्धे तीळ आपण यात मिक्स करू। आमच्या लहानपणी आमची आजी बाजरीच्या कापण्या बनवायची, त्या आम्ही शाळेमध्ये डब्यामध्ये घेऊन जायचो आणि त्या आम्हाला खूपच आवडायच्या। त्यामुळे मी आज ही रेसिपी माझ्या आजीची आठवण म्हणून करत आहे। आता हे आपलं पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे। आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे। आता आपण हे लाटून घेऊ। पोळी लाटण्यासाठी आपण पोळपट घेतलेला आहे। त्यावर आपण आता ही जाडसरच पोळी लाटून घेणार आहोत। जास्त पातळ लाटायचे नाही, जास्त पातळ लाटल्यामुळे कापण्या थोड्या कडक होतात। त्यासाठी आपल्याला हे जास्त लाटायचे नाही, मध्यम आकाराचे लाटून घ्यायचे। आता हे राहिलेले थोडे तीळ आपण यावरती परत टाकूया। हे टाकल्यानंतर अजून आपण एकदा थोडं लाटणं फिरवून घेऊ। तुम्ही पाहू शकता हे तीळ किती छान वरती दिसतात ते। आपली पोळी लाटून झालेली आहे। आता याचे आपण बारीक काप करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काप करू शकता। तुम्ही शंकरपाळ्यासारखे करू शकता किंवा थोडे छोटेही करू शकता, पण आपण हे थोडे मोठे मोठेच ठेवणार आहोत। आपले काप तयार करून झालेले आहे। आता आपण ते तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल टाकू। बाजरीच्या कापण्यामध्ये आपण 3 पीठ वापरले आहेत। कशासाठी तर बाजरीचं पीठ हे खूपच ठिसूळ असतं, त्याच्यामुळे त्या तुटतात। त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ टाकलं तर त्या तुटणार नाही आणि तांदळाच्या पिठामुळे त्या खूपच खुसखुशीत आणि टेस्टी होतील। यासाठी आपल्याला हे तिन्ही पीठं एकत्र करायचे आहे। त्यामध्ये तीळ का टाकतो तर कारण तीळ ही खूपच हेल्दी असते आणि गुळही आपल्या शरीरास खूपच उपयुक्त असतो, म्हणून आपण हे सर्व पदार्थ एकत्र करून आणि गावरान तुपाचाही त्यामध्ये वापर केलेला आहे। सर्व आपल्या शरीरास उपयुक्त आहे आणि हेल्दी पण आहे। त्यासाठी या बाजरीच्या कापण्या करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। कढईतील तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण या कापण्या टाकू। तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला या कापण्या यामध्ये टाकायच्या आहे। कापण्या तेलात टाकताच याचा सुगंध घरभर दरवळतो। तुम्ही पाहू शकता या आपल्या कापण्यांचा कलर किती छान झालेला आहे। तुम्ही पाहू शकता या कापण्यांचा कलर किती छान झालेला आहे। या कापण्या जशा दिसायला सुंदर दिसतात तशा त्या खूपच टेस्टी आणि खायलाही खूप रुचकर असतात। आपल्या या कापण्या आता तळून झालेल्या आहे। आता बाकीच्या कापण्या आपण तळून घेऊ। तळल्यानंतर ह्या थोड्या नरमच असतात, त्या गार झाल्यानंतर खूपच खुसखुशीत आणि कडकही होतात।
बाजरीच्या कापण्या या खूपच कुरकुरीत, खुसखुशीत आणि टेस्टी असतात. ते ह्या खाताना तुम्हाला नक्कीच तुमची लहानपणची आठवण येईल. सर्वसाधारण आजकाल सर्व पालक आपल्या लहान मुलांना शाळेत जाताना 10 रुपये 20 रुपये देतात आणि खाऊ किंवा कॅडबरी घेण्यास सांगतात. परंतु आमच्या लहानपणी कॅडबरी नव्हती आणि पैसेही फार कमी असायचे. त्यामुळे आमचे आईवडील ह्या अशा प्रकारच्या बाजरीच्या कापण्या किंवा इतर पदार्थ घरी तयार करायचे आणि खाऊ म्हणून आमच्या खिशात घालून द्यायचे. ते आम्ही आमच्या खिशात मधल्या सुट्टीत किंवा शाळेत जाताना किंवा शाळेतून येताना खात बसायचो. आपल्या सगळ्या बाजरीच्या कापण्या तळून झालेल्या आहे. ह्या लहान मुलांना आपण शाळेत जाताना डब्यातही देऊ शकतो किंवा आपल्या घरात वयस्कर माणसं असतील तर ते खूपही आवडीने खातील, कारण त्यांना त्या खाताना त्यांच्या लहानपणची नेहमीच आठवण होईल. तेव्हा ही रेसिपी तुम्ही एकदा तरी करून पहा. आम्हाला विश्वास आहे बाजरीच्या कापण्या बनवण्याची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.